मंडळी, हल्लीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण टेक्नो सॅव्ही झाला आहे. मोबाईल इंटरनेटचा वापर लहान मुलांपासून 60 वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळेच जण करू लागले आहेत. यामध्ये शेतकरी देखील आता मागे राहिलेले नाहीत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 14 एकर शेतीची निगराणी व्हावी यासाठी पापालाल लाहोटी यांनी 3 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून आणखी 7 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं त्यांचं नियोजन आहे. पाहुयात आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घरबसल्या शेताची निगराणी करणाऱ्या या टेक्नो सॅव्ही शेतकऱ्याबद्दल. नमस्कार, मी पापालाल भिक्खूलाल लाहोटी, राहणार पारनेर, तालुका अंबड, जिल्हा जालना. आज आता आपण जिथे उभे आहोत ते शेती आहे माझी. टोटल क्षेत्र आहे 14 एकर, ज्यामध्ये पिकं प्रामुख्याने माझ्याकडे मोसंबी 1250 झाड आहे, जिचं लागवड 12x8 वरती केलेली आहे. आणि सीताफळ आहेत माझ्याकडे जवळपास 3500 झाडं, ज्याची लागवड 12x6 वरती केलेली आहे. ह्या शेती जवळपास 2015-16च्या नंतर मी शेतीमध्ये आलेलो. अगोदर कृषी व्यवसाय करत होतो. शेतीमध्ये 16च्या नंतर आल्यानंतर बऱ्याच सुधारणा केल्या. अगोदर पाणी नव्हतं, बरेच ट्यूबवेल्स वगैरे घेतले आणि पाणी घेतलं आणि सरकारी योजनेतून पोखरातून 100% अनुदानावरती शेततळ केलेलं आहे 44x44. हे सर्व करत असताना ह्यावर्षी पाण्याचा तुटवडा जाणवल्यामुळं थोडंसं 1-2 वेळेस माझ्याकडं कुठेतरी रात्री खोडसळपणानं पाईपाचे कॉक चालू करून देणं, शेतातलं पाणी सोडून देणं, असे प्रकार घडल्यामुळे मला एक जाणवलं की आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला पाहिजेत. त्या अनुषंगाने मी आत्तापर्यंत 3 कॅमेरे बसवले असून 10 ते 11 कॅमेऱ्याचं माझं प्रायोजन आहे आणि ते टप्प्याटप्प्याने मी बसवत आहे. त्याचा फायदा एक होता की मी आता एका जागेवर बसून सगळ्या शेतीचं नियंत्रण करू शकतो की कामगार काय काम करतायत. आणि त्याच्यात एक विशेष आहे की माझ्याकडे कामगार सगळे एमपीचे आहेत. त्याच्यामुळे ते काय काम करतायत का काय, हे सर्व एका जागेवर बसून भेटतंय. त्याच्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे जरुरी झाले आणि विशेषतः फळबाग आता जरुरी झालेली आहे. जवळपास 10 ते 11 हजार रुपयामध्ये त्याचं जे स्टँड वगैरे जे आहे, समजा पाईपावरती आपण 20 फुटावरती उंच बसवतोय त्यांना, तर 1-2 हजार रुपये त्याचे आणि 9,000चा कॅमेरा, असं 11,000च्या जवळपास एक कॅमेरा बसणार आहे. आणि त्याचा मासिक एका कॅमेऱ्याचा खर्च 250 रुपये, जो त्याच्यामध्ये जे सिम असणार आहे त्या सिमला चार्ज करण्यासाठी लागेल. कारण ते सिम बसवल्यानंतरच आपल्या मोबाईलवरती जागेवरती आपल्याला सगळं दिसणार आहे ते कॅमेऱ्याचं काय चालू आहे ते. अंबड तालुक्यातील पारनेर या छोट्याशा गावचे प्रयोगशील शेतकरी असलेले पापालाल लाहोटी यांनी तब्बल 10 सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या शेतावर बसवण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी त्यांना 1 ते सव्वा लाखाचा खर्च येणार आहे. एका कॅमेऱ्यासाठी 10 ते 11 हजारांचा खर्च येतो. तसेच प्रति कॅमेरा 250 रुपये मेंटेनन्सचा खर्च असणार आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना शेतकरी देखील बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर जुळवून घेत असल्याचं लाहोटी हे एक उत्तम उदाहरण आहे. लाहोटी यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी देखील परिस्थिती आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेत शेती केली तर ती नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. नारायण काळे, लोकल 18, जालना.